नजर हटी आणि दुर्घटना घटी हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, पण आता ते मी अनुभवते. हे आमचं छोटं वादळ दिसतंय ना, वादळ जरी छोटं असलं ना तरी त्याचे कारनामे एवढे मोठे आहेत ना. आजकाल ना मला डोळ्यात तेल घालून ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, नाहीतर दुसऱ्या क्षणी काही ना काही कुटाणे केलेलेच असतात, सांगू शकत नाही. ते म्हणतात ना, रोज उठलं की नवीन लफडं, तोच प्रकार झाला आहे आता. रोज नवीन नवीन कारनामे चालले आहेत. असं मी का म्हणते ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तिच्यासाठी मस्त अशी पंपकिनची प्युरी केली होती. फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं, पण तिला जाम आवडली. तेच खाऊन तिला एनर्जी आली आणि तिने घरभर तो पसारा करून ठेवला होता. मी जस्ट किचनमध्ये भाजी साफ करून ठेवत होती आणि तिने ती घाण सगळी घरभर केली होती. रात्री मस्त अशी पावभाजीचा बेत होता. बीट टाकल्यामुळे पावभाजीला सुंदर असा लाल कलर आला होता, एकदम नॅचरली. त्यात दुसरं काही ॲड करायची गरजच नव्हती आणि पावभाजी देखील खूप सुंदर टेस्टी झाली होती. तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.